नमस्कार, मी भारती. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अस्सल पारंपरिक पद्धतीने नेसली जाणारी माझी आजी नेसायची अगदी तशीच कुठलीही सेफ्टी पिन न वापरता काष्टा साडी कशी नेसायची हे मी आज सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारचा काष्टा नेसण्यासाठी नऊवारी साडी लागते. तुम्ही सिल्क, कॉटन कुठल्याही प्रकारात साडी घेऊ शकता. सगळ्यात अगोदर आपण एकदम फिटिंग अशी टाईट अशी गाठ मारून घेणार आहोत. काष्टा साडी नेसताना आधी त्याच कलरची, ज्या कलरची साडी आहे त्याच कलरची लेगिन्स घालायची. तर ती शॉर्ट असली तरी चालेल, फुल घातली तरी चालेल. यानं पायांना व्यवस्थित कव्हरेज मिळतं. त्यानंतर नेसत्या पडण्याचं खालचं सगळ्यात शेवटचं जे टोक आहे ते दोन पायाच्या मधून मागे खेचून घ्यायचं आणि खोचून द्यायचं. त्यानंतर आपल्याला पदर सेट करायचा आहे. तर पदरचा जो भाग आहे तर तो पूर्णपणे फिरवून घ्यायचा आणि पदराची जी लेंथ आहे ती आपल्या पायाच्या टाचेपर्यंत आली पाहिजे. आता एवढी का, पायात अडकणार नाही का? तर नाही. नंतर ज्यावेळेस तुम्ही सेट कराल पदर त्यावेळेस तो थोडासा वरती जाणार आहे. त्यामुळे सगळ्यात अगोदर सुरुवातीला तो टाचेपर्यंतच त्याचा भाग घ्यायचा, लेंथ घ्यायची. त्यानंतर जेव्हा तुम्ही प्लीट्स पाडता त्यावेळेस जो पट्टा आपल्या पदराचा वरच्या बाजूचा आलेला आहे तर तो आपल्या कोपऱ्यापर्यंतच्या अंतरापर्यंत सैल सोडायचा आणि नंतरच मिऱ्या घालायच्या. या मिऱ्या एकसारख्या करून घ्यायच्या. लक्षात ठेवा, मिऱ्या पाडताना त्या कधीही बारीक पाडायला जायचं नाही. त्या थोड्याशा मोठ्याच असल्या पाहिजेत, जेणेकरून काष्ट्याचा जो घोळ आहे तो व्यवस्थित येतो. त्यानंतर ह्या मिऱ्या ज्या आपल्याला आहे तर त्या खोचायच्या नाही आहेत. तर काय करायचं सांगते. जो सैल भाग घेतलेला आहे तो दुसऱ्या हातात पकडून मिऱ्यांच्या भोवती फिरवून घ्यायचा, अगदी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आणि फिरवून घेतल्यानंतर आपल्या गाठ मारलेल्या साईडचा जो पट्टा आहे वरचा तर त्याच्यामध्ये त्या खोचून द्यायच्या. याने काय होतं, मिऱ्या एकदम टाईट फिटिंगला बसतात आणि त्या निसटत सुद्धा नाहीत. आणि खोचल्यानंतर जो पोटाला फुगीरपणा दिसतो तर तो सुद्धा दिसत नाही. यानंतर काय करायचं, आपल्याला काष्टा घालायचा. तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे काय, पदराच्या बाजूचा जो भाग आहे तो जास्त मिऱ्यांवाला ठेवायचा आणि पायाच्या साईडचा जो आहे तो थोडासा, म्हणजे अगदीच कमी नाही आणि अगदीच जास्त नाही, पण पदराच्या साईडचा जास्त आणि पायाकडच्या दुसऱ्या बाजूचा भाग हा कमी राहिला पाहिजे. त्यानंतर पाठीमागे काष्टा नेसण्यापूर्वी जो वरचा भाग असतो किनारीचा त्याच्या छोट्याशा पुन्हा प्लीट्स पाडायच्या. याने काष्टा व्यवस्थित घोळदार दिसतो आणि नंतर खोचून द्यायचा. आता याच्यामध्ये आपण एकही सेफ्टी पिन वापरलेली नाही आहे, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट ही आपल्याला परफेक्टली करायची. नंतर काय करायचं, पदराचा जो खालचा भाग आहे, खालची किनार आहे तर ती अशी खेचून घ्यायची, पूर्णपणे खेचून घ्यायची, जेणेकरून इकडच्या पायाला, पदराच्या बाजूच्या अपोजिट भागाला पायाला एकदम फिटिंग बसला पाहिजे आणि गुडघ्याच्या खालून ती किनार आली पाहिजे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पायात जो समोर घोळ आलेला आहे तो पूर्णपणे हाईड करायचा, पूर्णपणे झाकून टाकायचा. त्यासाठी काय करायचं, जो घोळ आहे तर तो पूर्णपणे किनारीच्या आतल्या बाजूला, जिथून काष्टा आपण पाठीमागे खेचून घेतलेला आहे त्याच्या आतल्या बाजूला सरकून सरकून कमी करायचा. पूर्णपणे आतमध्ये सरकवायचा. अगदी मांडीपासून ते टाचेपर्यंतचा सगळा भाग हा आतमध्ये खेचून द्यायचा, अगदी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर पाठीमागची जी किनार आहे तर ती व्यवस्थित सेट करायची. आता हा झाला आपला काष्टा पूर्णपणे तयार. आता आपल्याला करायचा आहे पदर सेट. पदराचं फार काही करावं लागत नाही. याने फक्त लक्षात ठेवायचं की पदराचा जो खालचा पट्टा आहे किंवा जी किनार आहे साडीची तर ती पूर्णपणे गुडघ्याच्या खालून आली पाहिजे आणि पदराला शेवटच्या टोकाला जो पदराच्या तिथे स्लोप तयार झाला पाहिजे. अशा उंचीने, अशा पद्धतीने मिऱ्या घेतल्या पाहिजेत. याला पिनअप आपण करणार नाही आहोत. आता
हा झाला आपला काष्टा अतिशय पारंपरिक पद्धतीने तयार। आता तुम्हाला सेटअप जर करायचं असेल पिनांनी, सेफ्टी पिन जर का लावायची असेल तर कशी लावायची ते सांगते। आता मिऱ्या ज्या आहेत तर त्या आपल्याला अनइवन घ्यायच्या आहेत। याच्यामध्ये आपल्याला पदराचा स्लोप झाला पाहिजे अशा पद्धतीने प्लेट्स पाडायच्यात आणि त्यानंतर तिथे जो वरचा पट्टा असतो साडीचा किनार असते तर ती सैल सोडून मग पिनअप करायचं आणि पुढची जी किनार आहे तिथे सगळ्या मिऱ्या पकडून ब्लाऊजला पिन लावून द्यायची। त्यानंतर आता हा आपला जो काष्टा आहे त्याचं हे जे टोक असतं आतल्या बाजूचं तर ते आतमध्ये सरकून आपण मी केलेला आहे तर तो पूर्णपणे तिथे पिनांनी पॅक करून टाकायचं। पुढच्या साईडला तुम्ही पिन जरी लावली तरी ती झाकून जाईल। मी बघा तुम्हाला दाखवलं व्हिडिओत की कुठे पिन लावायची ते। यामुळे काय होईल, पाय पूर्णपणे झाकले जातात आणि काष्टाही व्यवस्थित बसतो। जर काष्टा तुमचा पायात येत असेल जास्त घोळ झाल्यामुळे तर काय करायचं, पाठीमागच्या साईडने आधी ते व्यवस्थित खेचून घ्यायचं आणि मगच खोचून द्यायचा। याने काय होईल, पुढे पायात येणार नाही। झाला आपला पारंपरिक पद्धतीने नेसला जाणारा काष्टा तयार। असा काष्टा राजमाता जिजाऊंचा किंवा सावित्रीबाई फुलेंची जेव्हा वेशभूषा केली जाते त्यावेळेस हा उपयोगी पडतो, कारण असाच काष्टा त्यावेळेस वेशभूषेमध्ये नेसला जातो। एकही पिन न वापरता आपण हा काष्टा नेसलेला आहोत। त्यानंतर तुम्हाला पिना लावायच्या असतील तर त्या कशा लावायच्या त्याही मी तुम्हाला सांगितले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हाच भेटूया अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत बाय बाय।